हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि त्याचे SPPU येणारे PYQs बघणार आहे. ओके, तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन ज्याच्यामध्ये कुठल्याही एक्सपेरिमेंटला फक्त दोनच आउटकम्स असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कॉईन टॉस केला तर कॉईन टॉस केल्यानंतर आयदर हेड येईल किंवा टेल येईल. आता हा एक कॉईन टॉस केल्यानंतर फक्त दोन पॉसिबिलिटीज आहेत आउटकम्सच्या, बरोबर. पण ज्यावेळी तुम्ही एक कॉईन 1000 वेळा टॉस कराल, 100 वेळा टॉस कराल, 10 वेळा टॉस कराल, त्यावेळी तुम्ही काय करताय, एकाच एक्सपेरिमेंटची टॉसिंग कॉईनची किती ट्रायल घेताय तुम्ही, किती वेळा ट्रायल घेताय, तर 10 वेळा, 1000 वेळा किंवा मग 100 वेळा तुम्ही ट्रायल घेताय, बरोबर. सो याच्यात काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, तर हाऊ मेनी आउटकम्स आर देअर. कुठल्याही एक्झाम्पलमध्ये आउटकम्स किती आहेत एका सिंगल एक्सपेरिमेंटला आणि त्याच्या ट्रायल्स किती आपण घेतल्या. ओके, याला व्हॅल्यू आहे. तर आपण सपोज करणार आहे की जे दोन आउटकम्स आहेत कुठल्या पण रँडम एक्सपेरिमेंटला, त्यातला एक आउटकम सक्सेस आहे आणि दुसरा आउटकम फेल्युअर आहे, असं आपण अज्युम करून फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमधला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला. ओके, तर सपोज n independent trials of a random experiment having only two outcomes, success and failure, are taken. ओके, म्हणजे असा रँडम एक्सपेरिमेंट आहे ज्याला दोनच आउटकम्स आहेत, सक्सेस आणि फेल्युअर, आणि त्याच्या आपण n ट्रायल्स घेतोय, बरोबर. तर त्या केसमध्ये जे तुम्हाला आउटकम्स मिळणार आहेत आफ्टर टेकिंग n ट्रायल्स, जे तुम्हाला आउटकम मिळणार आहेत ते कसे असतील, तर ते आउटकम म्हणजे असे n टपल्स असतील, बरोबर. n टपल्स असतील. ओके, साईज इज n. ओके, त्यातला पहिला बॉक्स जो आहे तो काय सांगतो, तो पहिल्यांदा तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर, किंवा सपोज आपण कॉईनचं एक्झाम्पल घेतलेलं, पहिल्यांदा कॉईन टॉस केल्यानंतर इथं काय मिळालं, दुसऱ्यांदा टॉस केल्यानंतर इथं काय मिळालं, असं आपण n टाइम्स तो कॉईन टॉस करतोय. सो तुम्हाला n डिफरंट गोष्टी मिळणार आहेत. ओके, प्रत्येकासाठी पॉसिबिलिटी किती आहे, 2 2 2, बरोबर. सो याची सॅम्पल स्पेस जी असणार आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, 2 × 2 × 2, हाऊ मेनी टाइम्स, 2⁻n टाइम्स, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अज्युम करायचं आहे की एक रँडम व्हेरिएबल आपण डिफाईन करतो x. ते रँडम व्हेरिएबल काय सांगतं, तर नंबर ऑफ टाइम्स सक्सेस ऑकर्ड. ओके, म्हणजे सक्सेस किती वेळा आलेला आहे तो आपण एक्सने डिनोट केलेला आहे, हा आपण रँडम व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. ठीक आहे, तर आता हा रँडम व्हेरिएबल, या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काय काय असू शकतात ते आपण बघणार आहे. म्हणजे कुठल्याही आउटकममध्ये मिनिमम किती वेळा सक्सेस येऊ शकतो, 0 वेळा. सगळीकडेच जर फेल्युअर आलं तर 0 वेळा सक्सेस येऊ शकतो, एकदा येऊ शकतो, दोनदा येऊ शकतो. किती वेळा सक्सेस येऊ शकतो, मॅक्सिमम. टोटल n बॉक्सेस आर देअर, बरोबर. म्हणजे मॅक्सिमम किती वेळा तुम्हाला सक्सेस मिळू शकतो, n टाइम्स तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. सो हाऊ मेनी पॉसिबल व्हॅल्यूज आर देअर फॉर दिस डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, n+1 पॉसिबल व्हॅल्यूज आर देअर, बरोबर. मग आता एकदा जर सक्सेस मिळत असेल, ठीक आहे, एकदा जर सक्सेस मिळत असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 कशी कॅल्क्युलेट करायची. एकदा सक्सेस मिळतोय, बरोबर, बाकी वेळेस एकदा सक्सेस मिळतोय आणि बाकी वेळेस तुम्हाला फेल्युअर मिळतंय, बरोबर. सो आता इंडिपेंडंट ट्रायल्स आहेत ह्या. सो एकदा सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी, लेट इट बी p. ओके, सो लेट स्मॉल p be the probability of getting success. So what is the probability of getting failure, 1 minus p. So probability of failure is p of failure is
1 मायनस पी, कारण टोटल प्रोबॅबिलिटी किती असते 1 असते बरोबर, आणि 2च आउटकम्स आहेत प्रत्येक ट्रायलला किंवा प्रत्येक एक्सपेरिमेंटला. तर मग त्याच्यामध्ये पी जर तुम्ही सक्सेसची प्रोबॅबिलिटी घेतली तर फेल्युअरची प्रोबॅबिलिटी काय येईल 1 मायनस पी, दॅट इज वी कॅन से इट ॲज क्यू बरोबर. त्यालाच आपण काय म्हणू शकतो क्यू म्हणू शकतो. आता आपण बघणार आहे की एकदा जर सक्सेस मिळत असेल तर त्या केसमध्ये तुमची प्रोबॅबिलिटी, त्या आउटकमची प्रोबॅबिलिटी काय आहे किंवा त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय आहे, असे सगळे आउटकम्स आपण कलेक्ट करणार आहे जिथं एकदाच सक्सेस मिळालेलं आहे बरोबर. सो आता इंडिपेंडंट ट्रायल्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला सक्सेस मिळालं, जर इथं सक्सेस मिळालं तर त्याची प्रोबॅबिलिटी काय होईल, त्या पूर्ण आउटकमची प्रोबॅबिलिटी, सक्सेसची प्रोबॅबिलिटी पी आहे बरोबर. सो पी एकदा चाललेलं आहे म्हणून पी इंटू क्यू इंटू क्यू इंटू क्यू, हाऊ मेनी टाइम्स n-1 टाइम्स बरोबर, कारण एकदाच फक्त सक्सेस मिळालेलं आहे, बाकी वेळेस आपल्याला फेल्युअर मिळालेलं आहे. टोटल ट्रायल्स किती आहेत n, त्याच्यातून एकदाच फक्त सक्सेस मिळालं म्हणजे उरलेले झाले n-1. सो काय आलं हे क्यू इंटू पी इंटू क्यू रेस टू n-1, पी इंटू क्यू रेस टू n-1. करेक्ट आहे का हे, तर नाही आहे करेक्ट. का, कारण जिथं पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही सक्सेस घेतलंय तोच सक्सेस तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये पण मिळेल, तोच सक्सेस तुम्हाला तिसऱ्या बॉक्समध्ये पण मिळू शकतो, चौथ्यामध्ये पण मिळू शकतो. म्हणजे किती बॉक्सेस तो घेऊ शकतो पुढचे, तर टोटल n बॉक्सेस आहेत, त्यापैकी कुठला तरी एक बॉक्स तो चूज करतोय. कोण चूज करतोय, सक्सेस चूज करतोय. म्हणजे चूज करतोय म्हणजे काय आलं पाहिजे, कॉम्बिनेशन. सो यू शुड हॅव NC1 देअर बरोबर. सो NC1 विल बी देअर. ठीक आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग सक्सेस वन्स is NC1 into P into Q raised to n-1. Now probability of getting success 0 times, 0 वेळा सक्सेस मिळतोय म्हणजे सगळीकडे तुम्हाला काय मिळतोय, फेल्युअर मिळतोय. सो प्रत्येक बॉक्समध्ये जर फेल्युअर असेल तर असे किती बॉक्सेस आहेत, n बॉक्सेस आहेत. सो क्यू इंटू क्यू इंटू क्यू इंटू क्यू किती वेळा येईल, n टाइम्स. सो क्यू इंटू क्यू इंटू क्यू इंटू क्यू n टाइम्स. का आपण n टाइम्स क्यू घेतलेला आहे, कारण एव्हरी ट्रायल इज इंडिपेंडंट बरोबर, आणि प्रत्येक ट्रायलमधली प्रोबॅबिलिटी फेल्युअर मिळण्याची क्यू आहे. म्हणजे इंडिपेंडंट ट्रायल्सची प्रोबॅबिलिटी काय येईल, प्रोडक्ट ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज. सो क्यू इंटू क्यू इंटू क्यू, सो इट इज इक्वल टू क्यू रेज टू n. नाव वी विल सी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू r टाइम्स. इन जनरल आता आपण बघणार आहे r टाइम्स सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. पहिली गोष्ट, सक्सेस किती वेळा मिळतोय, r टाइम्स, म्हणजे प्रोबॅबिलिटी p रेस टू r येणार आहे. आता उरले किती, r टाइम्स जर सक्सेस मिळत असेल तर n ट्रायल्समधून उरले किती, n-r टाइम्स उरले बरोबर. तर n-r टाइम्स तुम्हाला काय मिळेल, फेल्युअर मिळेल. म्हणजे क्यूची पॉवर काय आली पाहिजे, n-r. व्हॉट अबाउट द कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन काय यायला पाहिजे, r टाइम्स सक्सेस मिळतोय, मग त्या n बॉक्सेसपैकी कुठले पण r बॉक्सेस चूज करणार आहे आपण सक्सेससाठी बरोबर. म्हणजे काय यायला पाहिजे, n चूज r. सो दिस इज इन जनरल प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इंडिकेटिंग नंबर ऑफ टाइम्स वी आर गेटिंग सक्सेस. ओके, किती वेळा तुम्हाला सक्सेस मिळतोय हे जे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल घेतलेलं आहे त्याचं प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे NCR P रेस टू r इंटू क्यू रेस टू n-r. आता आपण बघणार आहे याचा मीन काय येणार आहे. ठीक आहे, तर याचा मीन येतो मीन ऑफ द बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, लेट मी राईट इट विथ ब्लॅक. मीन ऑफ द बायनोमियल डिस्ट्रीब्युशन is mu is equal to, or you can say E of x is equal to, त्यालाच आपण मीनलाच आपण रँडम व्हेरिएबलच्या टर्ममध्ये काय म्हणतो, एक्सपेक्टेशन म्हणतो बरोबर. सो एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, दॅट इज NP. ठीक आहे, तर हा असतो तुमचा मीन. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज व्हेरियन्स ऑफ द binomial distribution. So variance of the binomial distribution is variance of the binomial distribution is variance of x
त्यालाच आपण व्हेरियन्स ऑफ एक्स असं लिहितो. इट इज इक्वल टू NP-Q. बेसमध्ये जायची गरज नाही आहे, डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण तुम्हाला फॉर्म्युलांवरती एक्झाम्पल्स येतात. याच्या बेसमध्ये किंवा हे कसं आलं याच्या डेरिव्हेशन्समध्ये जायची गरज नाही. सो व्हेरियन्स ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज NP-Q, where P is the probability of success and Q is the probability of failure. Q is the probability of failure. And what is N? N is number of trials. Okay, number of trials of that random experiment. आता याच्यावरचे जे PYQs आहेत ते आपण बघणार आहे. ओके, यात पण सगळे व्हेरिएशन्स मी कव्हर करणार आहे. सो गिवन दॅट हा ॲक्च्युली MCQ मधला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर 25 and 5 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे मीनची व्हॅल्यू दिलेली आहे 25 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे. Actually the mean is 25, that is right, but the standard deviation is √5. ओके, इथं बाय मिस्टेक मी 5 घेतलेलं आहे, तर ते √5 आहे. बरोबर, म्हणजे मीन आहे म्यू इज इक्वल टू, और यू कॅन से E of x इज इक्वल टू 25. ओके, अँड स्टँडर्ड डेव्हिएशन SD इज इक्वल टू √5, विच इम्प्लाइज दॅट variance of x is स्टँडर्ड डेव्हिएशनचं स्क्वेअर म्हणजे √5चं स्क्वेअर येईल. सो इट इज 5. ठीक आहे, तर फॉर्म्युले आपण वापरणार आहे जे बेसिक फॉर्म्युले आहेत. व्हेरियन्सचं फॉर्म्युला काय आहे, तर व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू NP-Q. बरोबर, सो विच इज 5 इज इक्वल टू NP-Q. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला NPची व्हॅल्यू म्हणजे मीनची व्हॅल्यू दिलेली आहे. मीन इज NP ना, सो इट इज क्लिअरली इक्वल टू मीन इंटू Q. ओके, मीनची व्हॅल्यू 25 आहे, सो 5 इज इक्वल टू 25 इंटू Q, विच इम्प्लाइज दॅट Q इज इक्वल टू 5/25, विच इज 1/5. ठीक आहे, तुम्हाला Q नाही विचारलेलं, तुम्हाला विचारला आहे N. बरोबर, सो Qची व्हॅल्यू 1/5 मिळाली. P मिळणार आहे, P इज इक्वल टू 1 - Q. बरोबर, कारण टोटल प्रोबॅबिलिटी 1 आहे, सो 1 - 1/5 इज 4/5. तर P मिळाला आहे तुम्हाला. आता P वरून आपण काय काढू शकतो, N काढू शकतो, कारण मीनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. NP इज इक्वल टू 25. ओके, सो N इंटू Pची व्हॅल्यू टाका, 4/5 इज इक्वल टू 25. सो N इज इक्वल टू 25 इंटू 5/4. सो इट इज क्लिअरली 25 5s are 125 divided by 4. So N is equal to 4 3s are 12, 4 1s are 4 1s are 4, 4 2s are 8, 4 5s are 20. So 31.25. So it is approximately number of trials must be integer values. Okay, so clearly this is 31. ओके, सो डेसिमलमध्ये जरी आलेले असेल तरी तो इंटिजर जो आहे जवळचा एनच्या तो तुम्हाला कॅरी करायचा आहे. सो 31 ट्रायल्स आर देअर. ओके, MCQचा प्रॉब्लेम आहे. मी लेंथ का दिसते याची, कारण मी प्रॉपर सॉल्व करून दिले. तुम्हाला हे रफमध्ये करायचं आहे आणि फायनल आन्सर फक्त टिक करायचं. ठीक आहे, सो गिवन दॅट मीन NP इज इक्वल टू 4 अँड व्हेरियन्स NP-Q is equal to 2, which implies that 4 into Q is equal to 2. NP ची व्हॅल्यू टाकली. ठीक आहे, सो Q is equal to 2/4, that is Q is equal to 1/2, which implies that P is equal to 1 minus Q is equal to 1 minus 1/2. Hence it is 1/2. सो P आणि Q दोघांची व्हॅल्यू 1/2 मिळालेली आहे. आता मीन तुम्हाला किती दिले, NP is equal to 2, त्यामध्ये तुम्ही P ची व्हॅल्यू टाकली की N मिळून जाईल. सो N इंटू 1/2 इज इक्वल टू 2,
इम्प्लाइज n इज इक्वल टू 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. ठीक आहे, तर नंबर ऑफ ट्रायल्स तुम्हाला 4 मिळालेले आहेत. आता तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची फॉर आर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2. तर आता तुमचा एक्स जो आहे तो काय काय व्हॅल्यू घेऊ शकतो, रँडम व्हेरिएबल म्हणजे नंबर ऑफ सक्सेसेस काय काय येऊ शकतात. 0 सक्सेस बरोबर, 1 सक्सेस, 2 सक्सेसेस, 3 सक्सेसेस अँड 4 सक्सेसेस. 4पेक्षा जास्त येणार आहे का, नाही. का, कारण 4च वेळा आपण ट्रायल घेतलेली ना त्या एक्सपेरिमेंटची. सो मॅक्सिमम 4 वेळा तुम्हाला सक्सेस मिळू शकतो बरोबर. तर आता तुम्हाला सांगितलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन, और यू कॅन से एक्स इज इक्वल टू आर घेतो ना आपण, तर तो आर जो आहे तो आर ग्रेटर दॅन 2 ची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. म्हणजे ग्रेटर दॅन 2 वाल्या व्हॅल्यूज किती आहेत, फक्त या 2 व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, सो 3 and 4 आर द ओनली 2 पॉसिबिलिटीज ग्रेटर दॅन 2. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 3 अँड आर इज इक्वल टू 4 यांची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काय करायची, समअप करायची. आता आपण बायनोमियलचा जो फॉर्म्युला बघितलेला आहे तो इथं यूज करायचा आहे. बायनोमियलचा कुठला फॉर्म्युला आपण बघितला, तर बायनोमियलमध्ये प्रोबॅबिलिटी कशी काढतो आपण बघा, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण प्रोबॅबिलिटी काढतो. NCR इंटू P रेस टू R इंटू Q रेस टू N-R. सेम फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो इथं काय येणार आहे, आरची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे NC3, एनची व्हॅल्यू किती आहे या एक्झाम्पलमध्ये 4 आहे. सो 4C3 इंटू P रेस टू 3, पीची व्हॅल्यू 1/2, सो 1/2 रेस टू 3 इंटू 1/2 रेस टू N-R असतो म्हणजे 4 - 3 दॅट इज 1. ठीक आहे, प्लस 4 चूज आरची व्हॅल्यू काय आता 4 चूज 4 म्हणजे 1 बरोबर. सो इथं तुम्हाला 4 चूज 4 घ्यायची गरजच नाही. इथे डायरेक्टली तुम्ही काय घेऊ शकता, 4 इज द नंबर ऑफ ट्रायल्स आणि तेवढ्या सगळ्या वेळेस तुम्हाला काय मिळतोय, सक्सेस मिळतोय बरोबर. म्हणजे 1/2 रेस टू 4. सो दिस इज इक्वल टू 4C3 NCN-1 इज ऑलवेज 1. सो NCN-1 इज ऑलवेज N. सो 4 इंटू 1/2 रेस टू 3, 1/2, सो 1/2 रेस टू 4 प्लस 1/2 रेस टू 4. सो इट इज क्लिअरली इक्वल टू 5 इंटू 1/2 रेस टू 4. 1/2 रेस टू 4ला कॉमन घेतलं, सो इट इज 5/16. दिस इज द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी आर इज ग्रेटर दॅन 2. ठीक आहे, सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. मे बी हा MCQला पण विचारला जाऊ शकतो किंवा मग लॉंग आन्सर्समध्ये पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, द एक्सपेक्टेड नंबर ऑफ मॅचेस those will be won by India in a series of 5 one-day matches between India and England is 3. Okay, expectation दिलेलं आहे. Find the probability that India wins the series using binomial distribution. ठीक आहे, एका सिरीजमध्ये किती मॅचेस आहेत, 1 डे मॅचेस 5 मॅचेस आहेत. म्हणजे एक मॅच म्हणजे एक रँडम एक्सपेरिमेंट झाला ज्याच्यात इंडिया जिंकू शकतं किंवा हारू शकतं. इज इट ओके, येस. सो एक मॅच म्हणजे एक एक्सपेरिमेंट झाला, एक सिरीज म्हणजे 5 वन डे मॅचेसची सिरीज म्हणजे 5 नंबर ऑफ ट्रायल्स झाल्या बरोबर. सो एनची व्हॅल्यू काय झाली 5. ठीक आहे, एक्सपेक्टेड नंबर ऑफ मॅचेस म्हणजे E(x) दिलाय तुम्हाला, तो किती दिलाय, एक्सपेक्टेड नंबर ऑफ मॅचेस दोज विल बी won by India in a series of 5 one-day matches between India and England is 3. म्हणजे एक्सपेक्टेशन तुम्हाला 3 दिलं आहे, दॅट इज NPची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिलेली आहे बरोबर. तर त्यांनी विचारलं काय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इंडिया विन्स द सिरीज युझिंग बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कंप्लीट सिरीज म्हणजे सगळ्या मॅचेस भारत जिंकेल याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. ठीक आहे, आता E(x) इज इक्वल टू 3 म्हणजे NPची व्हॅल्यू 3 आहे बरोबर, कारण E(x) इज सेम ॲज मीन. तर एनची व्हॅल्यू 5 दिलेली आहे म्हणजे 5. P इज इक्वल टू 3, याच्यावरून तुम्हाला P मिळेल. P इज 3/5. P म्हणजे काय घेतलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग मॅच.
इंडिया विनिंग 1 मॅच. ओके, सो हारण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली मग क्यू, ती किती होईल 1 - 3/5, कारण एकतर भारत जिंकू शकतो एक मॅच किंवा हारू शकतो, बरोबर. सो 1 - 3/5 टायवाली केस तर आपण कन्सिडर करत नाही आहे, बरोबर. सो 1 - 3/5 काय येणार 5 - 3/5 म्हणजे 2/5. सो क्यूची व्हॅल्यूवाली 2/5, पीची व्हॅल्यूवाली 3/5, एन इज 5. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इंडिया विन्स द सिरीज, म्हणजे इंडिया सगळ्या मॅचेस 5च्या 5 जिंकतंय याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 or you can say r is equal to 5 if r is indicating that how many times India is winning. ओके, सो r is equal to 5 ची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. 5 पैकी 5ची मॅचेस भारत जिंकतोय म्हणजे p इंटू p किती वेळा येणार आहे 5 टाइम्स. सो इट इज इक्वल टू 3/5 raised to 5. So p raised to 5, that is 3/5 raised to 5. So it is clearly, what is the value of 3 raised to 5? 3 raised to 5 is 243 divided by 5 raised to 5 is 3125. So this is the probability of winning all the 5 matches in the series. Okay, so असे बायनोमियल वरती प्रॉब्लेम विचारले जातील काही एक्झाम्पल्स मध्ये. So next question is, a dice is thrown 10 times. If getting an odd number is a success, find the probability of 8 successes and at least 6 successes. बरोबर. तर आता आपण काय केलेलं आहे, डाय थ्रो केलाय 10 वेळा, बरोबर. एकदा थ्रो केला तर त्यांनी काय म्हटलं की ऑड नंबर मिळाला की आपण म्हणतो की सक्सेस मिळाला, बरोबर. ऑड नंबर मिळाला की आपण म्हणतो की सक्सेस मिळालं, बरोबर. मग मला सांगा, एक डाय थ्रो केल्यानंतर किती आउटकम्स मिळतात तुम्हाला? टोटल 6 आउटकम्स मिळतात. त्या 6मध्ये 3 आउटकम्स हे ऑड असतात आणि 3 आउटकम्स हे इव्हन असतात, बरोबर. सो तुमच्या ऑडच्या पॉसिबिलिटीज किती आहेत? आउट ऑफ 6 3 पॉसिबिलिटीज आर देअर. सो तुमच्या सक्सेसची प्रोबॅबिलिटी पी काय आहे? इट इज हाऊ मेनी टोटल आउटकम्स आर देअर. एक डाय थ्रो केल्यानंतर किती आउटकम्स मिळतात आपल्याला? 6. त्यापैकी ऑड किती मिळतात? 3. म्हणजे 3/6 इज युअर पी. ठीक आहे. सो 1/2. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर देन? क्यू इज इक्वल टू 1 - 1/2. कारण आयदर सक्सेस मिळेल तुम्हाला किंवा फेल्युअर मिळेल, म्हणजे आयदर इव्हन नंबर मिळेल किंवा ऑड नंबर मिळेल आफ्टर रोलिंग अ डाय, बरोबर. सो इट इज इक्वल टू 1 - 1/2 इज 1/2. ठीक आहे. तर क्यूची व्हॅल्यू 1/2 मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 8 वेळा सक्सेस मिळतोय. टोटल 10 वेळा तुम्ही डाय थ्रो करताय आणि त्यापैकी 8 वेळा तुम्हाला सक्सेस मिळतोय याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? नंबर ऑफ ट्रायल्स 10 आहेत. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू, एक तर आर यूज केला तरी चालतो किंवा एक्स यूज केला तरी चालतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 8 तुम्हाला काढायचं, बरोबर. इथं वापरायचं बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, विच इज क्लिअरली एन चूज आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. तर रिक्वायर्ड व्हॅल्यूज ज्या आहेत सगळ्या एन पी आणि आरच्या, त्या तुम्हाला इथं टाकायच्यात. सो एन इज 10, आर इज 8, पी इज 1/2, रेस टू आर इज अगेन 8, इंटू क्यू इज 1/2, रेस टू एन मायनस आर मीन्स 10 - 8. 10 - 8 इज 2. तरी पण मी इथे लिहिते पहिल्यांदा. सो 10 चूज 8 याची व्हॅल्यू कॅल्सीवरतीच फाइंड आउट करायला लागेल आपल्याला. ओके. सो 10 चूज 10 factorial divided by 2 factorial into 8 factorial. So it is 45. Okay. So 45 into 1/2 raised to 8, 1/2 raised to 2. So 1/2 raised to finally होईल ते 10. Okay. So 45 divided by 2 raised to 2
10 is given by 0.0439. Okay, so it is the probability of getting success r times. आता पुढं म्हटलेलं आहे ॲटलिस्ट 6 टाइम्स सक्सेस मिळतोय, बरोबर. ॲटलिस्ट 6 टाइम्स म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज ग्रेटर इक्वल 6. ओके, ॲटलिस्ट म्हटलं की ग्रेटर इक्वल येतो, ॲटमोस्ट म्हटलं की लेस इक्वल येतो, आणि एक्झॅक्टली म्हटलं की इक्वल टू येतो. हे कायम लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज ग्रेटर इक्वल 6 इज, तो किती व्हॅल्यू घेऊ शकतो, सक्सेस किती वेळा येऊ शकतो, आयदर 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा आणि 10 वेळा. मॅक्सिमम तुमच्या नंबर ऑफ ट्रायल्स एवढी सक्सेस तुम्हाला मिळू शकतात. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 6. ओके, लेट इट बी. आपण आर घेतलेलं आहे नोटेशन. सो आर इज इक्वल टू 6 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 7 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ or else you can use another way. ओके, तुम्ही दुसरा वे पण तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये. सांगते आधी आपण हे स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व करू आणि मग नेक्स्ट वे तुम्हाला सांगते. plus probability of r is equal to 10. ओके, तर आता ही जी प्रोबॅबिलिटी आहे, हाऊ मेनी टोटल ट्रायल्स आर देअर, टोटल ट्रायल्स किती आहेत आपल्या, 10 ट्रायल्स, बरोबर. सो इट इज गिवन बाय इक्वल टू 10c6 p raised to 6, that is, what is the value of p here, 1/2. So 1/2 raised to 6 into 1/2 raised to 4 plus 10c7 1/2 raised to 7 into 1/2 raised to 3 plus 10c8 1/2 raised to 8 into 1/2 raised to 2 plus 10c9 1/2 raised to 9 into 1/2 plus 1/2 raised to 10. ओके, दीज आर द पॉसिबिलिटीज. सो इट इज इक्वल टू, प्रत्येक टर्ममध्ये जर तुम्ही चेक केलं तर 1/2 raised to समथिंग इंटू 1/2 raised to समथिंग, तर ते फायनली तुम्हाला मिळतं आहे 1/2 raised to 10. इथं पण बघा, पहिल्या टर्ममध्ये पण 1/2 raised to 6 1/2 raised to 4, बेसिस सेम, त्यामुळे पॉवर्सची ॲडिशन होईल. इथं पण बेस सेम आहे, पॉवर्सची ॲडिशन होईल. इथं पण बेस सेम आहे, पॉवर्सची ॲडिशन होईल, सेम पॉवर्सची ॲडिशन होईल, आणि फायनली ते काय मिळेल, 1/2 raised to 10 एव्हरीवेअर. सो 1/2 raised to 10 ही जी टर्म आहे, टेक इट इन कॉमन, आणि आतमध्ये घ्या 10c6 प्लस 10c7 प्लस 10c8 plus 10c9 plus 10c10, that is 1. So finally it is equal to, it is finally कॅल्सीवरती टाकू शकता तुम्ही डायरेक्ट. सो इट इज 386 divided by 1024. So finally it is 193 divided by 512. So this is the way of solving problems of binomial distribution. So if 10% of the articles from a certain machine are defective, what is the probability that there should be 6 defective in the sample of 25? म्हणजे तुम्हाला एक आर्टिकल जर घेतलं तर ते आयदर डिफेक्टिव्ह असेल किंवा नसेल डिफेक्टिव्ह. म्हणजे परत तेच झालं की एक आर्टिकल रँडमली चेक केलं तर त्या एक्सपेरिमेंटचे 2च पॉसिबिलिटीज आहेत, आउटकम्स आहेत, की आयदर ते डिफेक्टिव्ह येईल किंवा नाही डिफेक्टिव्ह येणार. अशा किती आर्टिकल्स आहेत, टोटल सॅम्पल कितीचं आहे, 25चं, म्हणजे ट्रायल्स किती झाल्या, 25. ठीक आहे, त्या ट्रायल्समध्ये प्रत्येक ट्रायलला
आयदर डिफेक्टिव्ह किंवा नॉन डिफेक्टिव्हची पॉसिबिलिटी आहे. तर त्यातले 10% आर्टिकल्स डिफेक्टिव्ह आहे म्हटलं त्यांनी, म्हणजे त्यांनी प्रोबॅबिलिटी दिली आहे. पर्सेंटेज इज इक्विव्हॅलंट विथ प्रोबॅबिलिटी, कायम लक्षात ठेवायचं. सो 10% मीन्स व्हॉट? 10% मीन्स 10/100. सो इट इज 1/10. ठीक आहे. सो पीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1. व्हॉट इज क्यू? 1 - 0.1 दॅट इज 0.9. सो NPQ तुम्हाला मिळालेले आहेत. आता त्यांनी काय म्हटलं आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट देअर शुड बी 6 डिफेक्टिव्स इन द सॅम्पल ऑफ 25. एक्झॅक्टली 6 डिफेक्टिव्स, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ R इज इक्वल टू 6 तुम्हाला काढायचे. परत बायनोमियल आहे, कारण 2च पॉसिबिलिटीज आहेत आणि 25 ट्रायल्स आहेत. सो काय करणार आपण? 25 choose 6 multiplied by 25 choose 6 multiplied by डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे तुमचा P आहे. सो काय येणार ते? 1/10 दॅट इज 0.1 रेज टू 6. 6 वेळा डिफेक्टिव्ह किंवा 6 डिफेक्टिव्ज मिळतात आणि बाकीचे नॉन डिफेक्टिव्ज आहेत. 25मधून 6 गेले, किती उरले? 19. सो उरलेले जे आहेत ते नॉन डिफेक्टिव्ज आहेत. नॉन डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी 0.9 आहे, म्हणून 0.9 रेज टू 19. सो इट इज इक्वल टू 25 factorial divided by 6 factorial into 19 factorial. So it is equal to 1,77,100. Okay, 0.1 raised to 6 is 0.00001 into 0.9 raised to 19 is, okay, it is very lengthy in decimals, so we can write it as 0.135. इथपर्यंत घेतलं तरी चालणार आहे. सो फायनली इट इज 1,77,100 multiplied by 0.00001 multiplied by 0.135. So it is equal to 0.0239. This is the probability of getting 6 defectives in total sample of 25 articles. ओके, तर या टाईपचे प्रॉब्लेम्स असणार आहेत. आता जेव्हा हा सॅम्पल साईज जो आहे किंवा जो N आहे, नंबर ऑफ ट्रायल्स ज्या आहेत त्या जेव्हा खूप लार्ज होतील, म्हणजे अगदीच 1000, 1,00,000 किंवा त्यापेक्षाही मोठ्या, त्यावेळी पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा जन्म होतो. म्हणजे तिथून पुढं आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशन वापरायचं आहे. तर जिथं N लार्ज असेल तिथं आपण पॉइसन वापरतो. पॉइसन आणि बायनोमियल हे जवळजवळ सेमच बेसिसवरती चालतात किंवा सेमच डिस्ट्रीब्युशन्स आहेत. फरक फक्त एवढाच आहे की पॉइसनमध्ये N जो आहे तो खूप लार्ज असतो आणि बायनोमियलमध्ये N जो आहे तो मीडियम असतो किंवा मीडियमपेक्षा छोटा असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा. तर ही व्हरायटी आहे, या टाईपचे प्रॉब्लेम्स बायनोमियलमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत, नाही आवडत आहे. तुमचे काही स्पेसिफिक डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता, किंवा काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो नक्की जॉईन करा. आणि थँक्यू.